महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राज्यातील 29 महापालिकांमध्ये राष्ट्रवादी ही भाजपसोबत युतीसाठी आग्रही आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबाई बसत नाही म्हणून नवाबाईंचं विक्टिमायझेशन चाललेलं आहे, हे चुकीचं आहे। त्यांच्या मुलीच्या उमेदवारीला आमचं समर्थन नव्हतं, कालही नव्हतं, आजही नाही। सकाळी उठून सत्तेसाठी एकमेकाचा मुका घ्यायचा आणि मात्र दोन हिंदुत्ववादी म्हणून एकत्र यायचा आणि तिसऱ्याने निवडणूक मात्र वेगळी लढायची अजित पवारांना, याचा स्पष्ट अर्थ आहे की स्ट्रॅटेजी आहे त्यांची। राज्यात महानगरपालिकांचं बिगुल वाजलंय। मुंबईसह महत्त्वाच्या पालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, तर तिकडे राष्ट्रवादी देखील भाजपसोबत युतीसाठी आग्रही आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेत पालिका निवडणुका एकत्रित लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाली। पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावतीत राष्ट्रवादी भाजप वेगवेगळी लढणार, मात्र इतर महापालिकेत युती शक्य असल्यामुळे भाजप राष्ट्रवादीनं एकत्र लढावं अजित पवारांची भूमिका। मुंबईत राष्ट्रवादी महायुतीमध्ये लढण्यासाठी इच्छुक। शुक्रवारी राष्ट्रवादीत झालेल्या बैठकीत नेत्यांची भूमिका। राष्ट्रवादीनं मुंबई पालिकेची जबाबदारी मलिकांकडे दिल्यानं भाजपचा राष्ट्रवादीला विरोध। भाजपनं मुंबईत मलिकांना विरोध केलाय, त्यामुळे सुप्रिया सुळेंनी भाजपला चांगलंच सुनावलंय। नवाब मलिकांची लेक चालते, मग मलिक का नाही असा सवाल त्यांनी केला। दरम्यान त्यांच्या टीकेला भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय। एकच गोष्ट मला वाईट वाटते की ज्या नवाबाईंची लेख तुम्हाला सही करून तुमच्या या सरकारमध्ये चालते, जे नवाबाई तुम्हाला काउन्सिल हॉलमध्ये असेंब्लीमध्ये निवडून आल्यावर तुम्हाला चालतात, एरवी तुम्हाला सगळे नवाबाई चालतात, ह्यांच्या सोयीप्रमाणे ह्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये नवाबाई बसत नाही म्हणून नवाबाईंचं विक्टिमायझेशन चाललेलं आहे, हे चुकीचं आहे। त्यांच्या मुलीच्या उमेदवारीला आमचं समर्थन नव्हतं, कालही नव्हतं, आजही नाही, उद्याही असणार नाही, आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची चर्चा होऊ शकत नाही। 100% वेगवेगळ्या निवडणुका असतात, त्यावेळेस नवाबाईच्या मुलीची सही चालते, मात्र अशा वेळेस चालत नाही असं सुप्रिया सुळे। भारतीय जनता पार्टीने त्यांची कुठलीही सही घेतली नाही। सुप्रियाताईंना त्याची कॉपी मी भारतीय जनता पक्षाची पाठवून देईन। राष्ट्रवादीनं महायुतीत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र महायुतीत अनेक ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। तर काँग्रेसच्या मतांचं विभाजन करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला वेगळं लढवतंय असा दावा करत वडेट्टीवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। आम्ही तर महायुतीत लढतोय, शिवसेना भाजपा, पण ज्या ठिकाणी खूप जास्त संख्या होते आहे त्या ठिकाणी मात्र मित्र मैत्रीपूर्ण लढत होईल, आणि त्यामुळं ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या ठिकाणी मात्र आम्ही कुठलेही मनभेद होणार नाही, असं कुठलंही वक्तव्य आणि निवडणुकीमध्ये असं कुठलंही कार्य आमच्याकडनं होणार नाही। सकाळी उठून सत्तेसाठी एकमेकाचा मुका घ्यायचा आणि मात्र दोन हिंदुत्ववादी म्हणून एकत्र यायचा आणि तिसऱ्याने निवडणूक मात्र वेगळी लढायची अजित पवारांना, याचा स्पष्ट अर्थ आहे की स्ट्रॅटेजी आहे त्यांची। ही स्ट्रॅटेजी आहे महायुती सरकारची की धर्मनिरपेक्ष आहेत किंवा पुरोगामी विचार आहेत, या मतांना, काँग्रेसच्या मतांना छेद देण्याचं काम, त्यांचे मतं डिव्हिजन करण्यासाठीच अजित पवारांना त्या महायुतीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये समावेश करून घेत नाही आहेत, हा हे स्पष्ट आहे। पालिका निवडणुका भाजप शिवसेना एकत्रित लढणार आहे। अजित पवारांची देखील महायुतीमध्ये लढण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे। एकत्रित लढण्याची भावना अजित पवारांनी काल झालेल्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे, मात्र दुसरीकडे भाजप राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी अनुकूल दिसत नसल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।